महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय। हृदयविकाराचा झटका झाल्याने त्यांना काल रात्री हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावरती तातडीने उपचार सुरू करण्यात आले, परंतु पहाटे त्यांचं निधन झालंय। गेल्या वर्षी सुद्धा 22 मे रोजी त्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यावेळी ते सेमी कोमामध्ये होते। गेल्या काही काळापासून राजकारणामध्ये मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते। मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते। त्यांना जोशी सर असं सुद्धा संबोधलं जायचं। मनोहर जोशींनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यानंतर खासदार, नंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष आणि नंतर राज्यसभेचे सदस्यपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं। आपले प्रतिनिधी वेदांत नेप या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। वेदांत, त्यांच्या पार्थिवावरती आज कधी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि पार्थिव कुठे ठेवण्यात येणार आहे अंत्यदर्शनासाठी? अमोल, जी माहिती हिंदुजा रुग्णालय त्यासोबतच मनोहर जोशी यांचं कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे, त्यानुसार 21 फेब्रुवारी पासून मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर मध्यरात्री 3:02 त्यांची प्राणज्योत मावळलेली आहे। आणि आता त्यांचं जे माटुंगा रुपारेल कॉलेज जवळचं W54 या ठिकाणी त्यांचं जे निवासस्थान आहे, तिथे सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल आणि त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमी इथे अगदी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। आपण जर बघितलं तर मे 2023 मध्ये सुद्धा त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता आणि ब्रेन स्ट्रोक नंतर त्यांच्यावर उपचार हिंदुजा रुग्णालयात सुरू होते। मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला। मात्र आता जी माहिती उपचारानंतर मिळालेली आहे त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय आणि जर तू सांगितलं की त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्द म्हणजे 1967 पासून ते आतापर्यंत शिवसेनेचे नेते आणि सर्व म्हणजे 4ही सभागृह राज्यातील असतील किंवा केंद्रातील विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, अगदी लोकसभेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केलंय। माजी मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांसाठी, सामान्य कार्यकर्त्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे, कारण पूर्ण शिवसेना पक्षावर एक प्रकारे शोककळा पसरलेली आहे। आणि जसं मी आधी सांगितलं की जी माहिती मिळते त्यामध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। त्यामुळे अनेक कार्यकर्ते असतील, त्यांचे सहकारी असतील, ते अंत्यदर्शनासाठी या माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी येतील अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। अमोल, वेदांत, अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पहाटे 3:02 निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांचा जीवन परिचय आपण जरा जाणून घेऊयात। 2 डिसेंबर 1937 साली रायगड जिल्ह्यातल्या नांदवी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले 1968 ते 1972 या काळामध्ये। 1972 साली ते विधान परिषदेचे सदस्य बनले, ते थेट 1989 पर्यंत। 1976 ते 77 या काळामध्ये त्यांनी मुंबईचे महापौर पद सुद्धा भूषवलेलं आहे। त्यानंतर 1990 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती ते आमदार झाले। 22 मार्च 1990 ते 12 डिसेंबर 1991 या काळामध्ये विधानसभेमध्ये ते विरोधी पक्ष नेते होते। त्यानंतर 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सुद्धा भूषवलं। कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली।
1999 मध्ये मुंबईमधूनच ते केंद्रामध्ये गेले, खासदार झाले आणि केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्रीपद सुद्धा त्यांना मिळालं. 10 मे 2002 ते 4 जून 2004 या काळामध्ये ते लोकसभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2006 ते 2012 त्यांनी राज्यसभेचं सदस्यपद भूषवलं. तर नगरसेवकापासून ते लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सदस्य असा एक मोठा राजकीय पल्ला त्यांनी गाठलेला होता. सर्व पदं त्यांनी भूषवलेली होती. नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य, त्यानंतर विरोधी पक्षनेते, त्यानंतर मुख्यमंत्री, त्यानंतर खासदार, नंतर केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री, नंतर लोकसभेचे अध्यक्ष आणि नंतर राज्यसभेचे सदस्य असा एक मोठा प्रवास, एक राजकीय प्रवास जोशी सरांचा राहिलेला आहे. आणि जाऊयात हिंदुजा रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे सध्या आपल्या सोबत आहेत. अल्पेश, रुग्णालय प्रशासनाकडून काय माहिती देण्यात आलेली आहे? सध्या रुग्णालयामध्ये जोशी सरांचे कोणी नातेवाईक पोहोचलेले आहेत का? सध्या जोशी सर हे हिंदुजा रुग्णालयामध्ये आहेत. रात्रीपासूनच त्यांचे सर्व नातेवाईक व जे सहकारी आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते हिंदुजा रुग्णालयात यायला सुरुवात झालेली आहे. 86 वर्षी जोशी सरांनी देवाज्ञा घेतलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा शिवसेनेमध्ये अनेक वर्षांपासून राहिलेला आहे. जोशी सरांनी नगरसेवक पदापासून जेवढी पदं आहेत तेवढी भूषवलेली आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री पद असेल, लोकसभेचा अध्यक्ष असेल, खासदार असतील, आमदार असतील, अशी अनेक पदं त्यांनी भूषवलेली होती. कला क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची आवड होती, त्यामुळे BCCIचे अध्यक्ष देखील ते राहिले होते. त्यांनी 15 पुस्तकं जोशी सरांनी लिहिली होती. वयाच्या 86व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झालेली आहे. 23 मेला त्यांना एक आजार झाला होता. त्या आजारातून देखील त्यांनी मात मिळवली होती. मात्र 21 तारखेला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तात्काळ त्यांना निदान करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे 3:02 त्यांना देवाज्ञा झाली. सध्या आपण पाहिलं तर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार शेजारीच असलेल्या माटुंगा W54 या ठिकाणी होणार आहेत. 11 ते 2 वाजेपर्यंत सर्वांना त्यांचं अंत्यदर्शन दिलं जाणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे नेते आहेत, ते काही दौऱ्यावर आहेत, ते देखील या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचणार आहेत. मात्र शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार सध्या नियोजन सुरू आहे. जोशी सरांच्या जाण्यानं शिवसेनेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. जोशी सरांच्या अनेक जण आठवणी जागवत आहेत. जोशी सर हे शिवसेनेचे एक पिलर होते. शिवसेनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या प्रवासामध्ये जोशी सर एक महत्त्वपूर्ण दुवा होते. जोशी सरांनी शिवसेनेवर डॉक्टरेट केली. कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचा जर कोणता चेहरा होता तर तो होता जोशी सरांचा. कारण जेव्हा शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची पहिली पसंती म्हणून मनोहर जोशी यांचं नाव समोर आलं आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी काम सुद्धा पाहिलेलं आहे. अल्पेश, अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास एक मोठी बातमी आहे बुलढाण्यामधून. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर सध्या बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांचा बुलढाण्याचा दौरा होता, आजही आहे. 2 दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत ते आणि त्यामुळे आज ही बातमी आल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसोबत चर्चा करतायत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकतो आणि त्या बदलांसंदर्भामध्येच आता उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसोबत बातचीत करतायत. कारण आज सुद्धा त्यांच्या नियोजित 3 सभा होणार होत्या. त्या सभा कदाचित रद्द होण्याची शक्यता आहे. कारण आज अंत्यसंस्कारासाठी, अंतिम दर्शनासाठी सुद्धा उद्धव ठाकरे हे मुंबईमध्ये येऊ शकतात. संजय महाजन आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. संजय. नक्कीच अमोल,
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त या ठिकाणी सुद्धा पोहोचलेलं आहे। उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या दोन दिवसाच्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत। काल त्यांच्या जिल्ह्यात 3 सभा झाल्यात। मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त या ठिकाणी पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे आणि इतर सर्व नेते मंडळी शेगाव येथील आनंद विहार या परिसरात थांबलेले आहेत। आपण आता त्या परिसरात आहोत आणि सध्या माझ्या मागे आपण जी रूम बघतोय याच रूममध्ये उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सर्व चर्चा करत आहेत। थोड्याच वेळात आपल्याला कदाचित ते बाहेर येऊन माहिती सुद्धा देऊ शकतील। बुलढाणा जिल्ह्यातील या दौऱ्यामध्ये आज नेमका काय बदल होऊ शकतो किंवा या बदलाबद्दल थोड्याच वेळात आपल्याला माहिती देऊ शकतील। मनोहर जोशी यांच्या अंत्यदर्शनही ते घेण्याची शक्यता असल्यामुळे कदाचित आज बुलढाणा जिल्ह्यातील इतर उर्वरित ज्या 3 सभा आहेत ह्या रद्द होतात किंवा त्यात कसा बदल होतो या संदर्भात थोड्याच वेळात आपल्याला आता ही लोक जी चर्चा करत आहेत ते बाहेर येऊन आपल्याला माहिती देतील। मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वृत्त, यांच्या निधनाचं वृत्त या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व नेते आता एका बंद रूममध्ये चर्चा करत आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला ती माहितीसुद्धा देतील। अमोल, निश्चित अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू संजय। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। आणि ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या आपल्यासोबत आहेत। खैरेजी, अत्यंत दुःखद बातमी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचं आज निधन झालेलं आहे। आपल्या काय भावना आहेत? खरं म्हणजे सरांनी त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सोबत अनेक वर्ष काम करून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना साथ दिली आणि मग त्यावेळेस संघटनात्मक बाबी ते सर्व संपूर्णपणे साहेबांच्या सोबत बसून त्यांनी करायचे। पण त्यांनी नगरसेवक, सभागृहाचे नेते, महानगरपालिका, नंतर विरोधी पक्ष नेते, एक विधान परिषदेचे, नंतर मग असे अनेक हे करून नंतर मुख्यमंत्री आणि नंतर लोकसभेत मंत्री, केंद्राचे मंत्री आणि त्यानंतर आम्ही अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांच्यासोबतच काम केलेलं आहे। मंत्री म्हणून सुद्धा महाराष्ट्रात त्यांच्या अंडर काम करायचो। शिवसेना प्रमुखांचा रिमोट कंट्रोल त्यावेळेस होता आणि एक अत्यंत हुशार, बुद्धिमान म्हणून त्या ठिकाणी त्यांचं ते हे होतं। आज मात्र या ठिकाणी आम्हाला हे अत्यंत दुःखद घटना घडली, हे वाईटच झालेलं आहे। निश्चित चंद्रकांत खैरेजी, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आभार। तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पहाटे 3:02 हिंदुजा रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू होते। गेल्या काही दिवसांपासून ते अत्यवस्थ होते। प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु पहाटे त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।